हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत द्वितीय सत्रात परीक्षा 2024. विषय आहे मराठी. यात 90 गुण आहेत, 80 मार्क. विभाग पहिला आहे गद्य. किती मार्कांसाठी आहे? 18 मार्कांसाठी. प्रश्न पहिला अ, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा उत्तर तुम्हाला तुमच्या पुस्तकातला येणार आहे. पहिला आहे आकलन कृती. 2 आकलन कृती दिलेल्या आहेत, 1-1 मार्कांसाठी आहेत. रंगमंचावरील पडदा दूर झाला, प्रेक्षागृह एकदम शांत झालं, वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले, प्रेक्षागृहातील कुजबुज एकदम शांत झाली. हा उत्तर पूर्ण वाचून घ्यायचा आणि ह्या उत्तराच्या वरती आपल्याला खाली प्रश्न दिलेले इथं. 2 आहे आकडा. आकृती पूर्ण करा. प्रेक्षागृहातील विपरीत घटना. 4 कोणत्या घटना आहेत त्या यामध्ये शोधून आपल्याला लिहायच्यात. स्वमत आहे तिसरं. प्रेक्षागारात घडलेला तो विपरीत प्रसंग लिली कथन करीत आहे अशी कल्पना करून लिहा. 3 मार्कांसाठी आहे स्वतःचं स्वमत. आ आकडा. उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला आकडा आहे आकलन कृती. सहभागी खेळाडूंची संख्या पुरुष आणि स्त्री. 2 आहे प्रेक्षकांची संख्या, आसनांची सोय असलेले आणि उभे राहून पाहणारे. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शैलिकांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रत्येक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. पाहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. हा पूर्ण उत्तर आपल्याला वाचायचा आणि त्याखाली दुसरा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. ऑलिम्पिक गावचे ढोबळ स्वरूप. तिसरा आहे स्वमत. ऑलिम्पिक स्पर्धांचा तुम्हाला जाणवणारा महत्त्वाचा गुण लिहा आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा. ई अपठित गद्य. आकृती पूर्ण करा. अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू. अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी 3 दगड मांडण्यापासून मूर्ताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तऱ्हांनी वापरले. ह्या उत्तरामध्ये तुम्हाला अपठित उत्तर आहे म्हणजे तुमच्या पुस्तकातला नसणारे. म्हणजे याचा अर्थ खूप सोपं उत्तर आहे इथं. दुसरा प्रश्न आहे स्वमत. माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उत्तराच्या आधारे तुमच्या मते स्पष्ट करा. माणसाला दगडच देव का वाटतो हे तुमच्या मनाने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. विभाग 2 आहे पद्य. आता इथनं कविता स्टार्ट होती. 16 मार्कांसाठी आहे. प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1 आहे योग्य पर्याय शोधून लिहा. बाळाच्या खांद्यावर विसावणारी टिंब. त्याचे पर्याय दिलेले आहेत खाली. योग्य पर्याय तिथे लिहायचा आहे. दुसरा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा. शास्त्रांना शक्ती देणारी आणि आई स्वतःला याची कन्या समजते. कविता आहे बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरण, पंच प्राणांच्या ज्योतीने तुझ करीते औषण, याच विक्रमी बाहुंनी स्वतंत्र राख याची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा, नाही एकही हुंद का मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. पुढे राहिलेली कविता तुम्ही स्वतः वाचू शकता. आता कवितेवरचे प्रश्न. दुसरा प्रश्न आहे पुढील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा. अशुभाची सावली आणि पंचप्राणांच्या ज्योतीचे औक्षण. तिसरा प्रश्न आहे अर्थसौंदर्य. तुझ्या शास्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी, या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा. दुसरा आकडा आहे त्यामध्ये भावसौंदर्य. ते पण 2 मार्कांसाठीच आहे. कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा.
हा आकडा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. 2 कविता दिलेल्या आहे. एक आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया आणि 2 आहे वनवासी. 4 मार्कांसाठी कवितेचा विषय, कवितेतील मध्यवर्ती कल्पना आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहायची आहेत. ई आकडा आहे खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, मातीसह मातीचे देणे फेडायला चुकू नको. विभाग 3 आहे स्थूल वाचन 6 मार्कांसाठी. प्रश्न 3 अ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. एक आहे टिपा लिहा. पहिलं काय आहे विश्वकोशाचा उपयोग, दुसरा आहे विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया आणि तिसरा आहे विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा. विभाग 4 आहे भाषा अभ्यास. गुण आहेत 16. प्रश्न 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. एक आहे अलंकार. खालील कृती करा. तू माऊली मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणी याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. प्रस्तुत ओळीतील उपमेय आणि उपमान ओळखा. प्रस्तुत ओळीत आलेला अलंकार सांगा. दुसरा आहे खालील ओळीतील रस ओळखा. 1. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार क्रांतीचा. दुसरा आहे नाकामधुनी उंट लोंबती, उमा मातल्या केसात. तिसरा आहे आकडा खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. एक आहे आण घेणे म्हणजे शपथ घेणे. दुसरा आहे गुण गाणे म्हणजे एखाद्याबद्दल चांगलं बोलणे किंवा वाईट बोलणे. तंद्री लागणे, झोप लागणे, दम धरणे. आकडा भाषिक घटकांवर आधारित कृती. एक आहे शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. दररोज प्रसिद्ध होणारे आणि दुसऱ्यावर अवलंबून असलेला. दुसरा आकडा आहे खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. सूर्य आणि दुसरा आहे आई. 3. खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. लवकर उशिरा, फायदा तोटा. 4था प्रश्न आहे राखणदार. या शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. दुसरा आहे लेखनी नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखा. आणि तिसरा आहे विरामचिन्हे ओळखा. विरामचिन्हांचं नाव लिहायचे आहेत आपल्याला. आणि 4था आहे पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना आपल्या मराठी भाषेतला शब्द सांगायचा आहे. इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका आणि डिसमिस म्हणजे बडतर्फ. विभाग 5 आहे उपयोजित लेखन 24 मार्कांसाठी. प्रश्न पहिला अ आहे खालील कृती सोडवा. पत्रलेखन आहे. खाली जी जाहिरात दिली त्यानुसार आपल्याला पत्रलेखन सोडवायचे. कोणार्क इलेक्ट्रॉनिक्स, कॉलेज रोड, नाशिक या दुकानातून शाळेसाठी एक मोबाईल घ्यायचा आहे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणी पत्र तयार करा. आणि इकडे काय करायचं तक्रार पत्र तयार करायचंय. म्हणजे दोन्ही पत्र पण आहे ना दुसऱ्या लोकांसाठी आपल्याला लिहायचेत. 2 दिलेले आहेत पत्र त्यापैकी एक लिहायचं आहे. पत्रलेखनाला चक्क काय आलंय और आलंय किंवा म्हणजे पत्रलेखन करा किंवा सारांश लेखन करा. विभाग 1 गद्य ई. प्रश्न पहिला आहे ई मध्ये अपठित जो पर्याय होता ना म्हणजे जो पॅराग्राफ होता त्यावर तुम्हाला सारांश लेखन करायचे. सारांश लेखन लिहिताना पहिलं त्या सारांशाचं टायटल देणं महत्त्वाचं असतं. आकडा आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. एक आहे जाहिरात लेखन आणि दुसरं काय आहे बातमी लेखन आणि तिसरं आहे कथा लेखन. या तिन्हीपैकी 2 आकृत्या तुम्हाला बरोबर सोडवायच्या आहेत. ई आकडा आहे खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा आणि 8 मार्कांसाठी. आता हा 8 मार्काचा प्रश्न तुम्हाला जास्त लिहावा लागतो त्यामुळे तुम्ही जास्त लिहिला ना तुम्हाला 8 पैकी 8 मार्क देतात. त्यामुळे ह्याच्यासाठी जरा जास्त टाइम लिहा. 20 मिनिटं ठेवा लिहायला. प्रसंग लेखन आहे. हा प्रसंग लेखन लिहायचा किंवा आत्मकथन लिहायचं. आत्मकथन म्हणजे सायकल मी आता तुम्ही समजायचं मी सायकल आहे आणि मी बोलते आणि असं लिहायचं. तिसरं काय आहे वैचारिक लेखन. आत्मकथन, प्रसंग लेखन आणि वैचारिक लेखन या तिन्हीपैकी एक तुम्हाला निवडायचे. जे तुम्हाला वाटतं ना भारी आलंय जे तुम्हाला येईल ते निवडायचं आणि ते लिहायचं. आता प्रश्नपत्रिका संपलेली आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू.